शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेवर नाराजी व्यक्त केली। यंदाच्या निवडणुकीत 26,000च्या मताधिक्याने निवडून आलो। जर सुनील तटकरे यांची साथ मिळाली असती तर आणखी 4-5 हजारांनी मताधिक्य वाढलं असतं, अशा शब्दात गोगावलेंनी तटकरेंना निवडणुकीत मदत न केल्याचं म्हटलं। बसपाच्या प्रमुख मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांनी मायावती यांची माफी मागत पक्षात परत घेण्याची विनंती केली होती। त्यांची ही विनंती मायावती यांनी मान्य केली। आकाश आनंद यांना एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मायावती यांनी म्हटलं। जालन्यात मुख्य पशुपक्षींना आणि प्राण्यांना पाणी टंचाईचा तडाखा बसतोय। यावेळी पशुप्रेमींनी लाकडी घरटं तयार करत त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली। अशाच प्रकारे ठिकठिकाणी प्राणी पक्षींसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे। शेतकऱ्यांना आता 12 तास मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत मोफत वीज दिली जाणार असून राज्यातील 80% शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल, अशी माहिती फडणवीसांनी दिली। केयूमध्ये प्रसूत मातांवर मोफत उपचार केले जाणार आहेत। गेल्या 3 वर्षातील महिलांना सुविधा मिळणार आहे। रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही सुविधा देण्यात आली आहे। रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे। बुधवारपासून 80 वातानुकूलित लोकल धावणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 14 वातानुकूलित लोकल धावणार असून पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत। धारावी पुनर्विकासातील 1 लाख घरांचं प्रत्यक्ष मॅपिंग पूर्ण झालंय। 94,500 घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलाय। 70,000 सदनिकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं असून दुसऱ्या मजल्यांवरील रहिवाशांचं सर्वेक्षण सुरू आहे। राज्यात आतापर्यंत केवळ 30% गृहप्रकल्प पूर्ण झालेत। महारेराच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली। नोंदणीकृत 50,000 गृहप्रकल्पांपैकी 15,647 प्रकल्प पूर्ण झाले असून हजारो खरेदीदार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबईतील विहीर कुपन नलिकांसह खासगी टँकर महापालिकेने ताब्यात घेतलेत। टँकर चालकांचा संप मिटत नसल्याने मुंबई महापालिकेने कायद्याचा बडगा उगारायचा निर्णय घेतलेला होता। मुंबई महापालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। आता महापालिका सोसायट्यांना पाणी पुरवठा करणार। टॅक्स भरण्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे। महाराष्ट्रातील तब्बल 1.39 कोटी नागरिकांनी कर भरलाय। उत्तर प्रदेश दुसऱ्या तर गुजरात तिसऱ्या स्थानी असून देशात 9.19 कोटी करदात्यांनी टॅक्स भरला। संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टीसाठी 147 एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर या भूसंपादन अधिसूचनेवर 150हून अधिक आक्षेप दाखल झाले। त्यावर पुढील आठवड्यात उपविभागीय कार्यालयात सुनावणी होणार आहे। बदलापूरमधील MIDCच्या जागेवर अतिक्रमण केले। MIDCतील प्रदूषणाची झळ लोकवस्तीपर्यंत पोहोचू नये यासाठी जवळपास 50 ते 60 एकर जागेत ग्रीन बेल्ट दाखवण्यात आले। त्यानुसार प्रदूषण रोखण्यासाठी या ग्रीन बेल्टमध्ये झाडं लावणं अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात कंपनी मालकांनी त्या ठिकाणी अनधिकृतपणे आपल्या कंपन्यांचा विस्तार केला। जालन्यातील बाणेगावात महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आलेली आहे। महायुतीनं विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली। हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। त्यांना कळमनुरी इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। कान्हेगाव आणि बौर ग्रामपंचायतीनं दलित वस्तीच्या निधीमध्ये केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी होती। नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीनं ही मागणी केली आहे। दरम्यान येत्या रेल्वे दिनी म्हणजे 16 एप्रिलला याबाबतची घोषणा करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा समितीकडून देण्यात आला। राज्यात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। मलेरियाचे 1138 रुग्ण तर डेंग्यूचे 812 रुग्ण आढळले। 3 महिन्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले।